गुड मॉर्निंग मुलांनो. तर काल आपण संच हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. तर आज आपण त्याचा पुढचा पार्ट पाहणार आहोत. तर काल काय काय पाहिलं आपण त्या टॉपिकमध्ये, तर त्याची सुरुवात काय आहे, संच हा आपण कशाला म्हणतो, संच कशाने दर्शवतो, संचातील घटक हे आपण कशाने दर्शवत असतो, अशा प्रकारचे काही घटक हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलेले आहेत. तर आज आपण पाहणार आहोत त्याचा पुढचा भाग म्हणजेच संचाच्या पद्धती, संच लिहिण्याच्या पद्धती. तर पहा मुलांनो, संच लिहिण्याच्या पद्धती, संच लिहिण्याच्या पद्धती. आता बेसिकली संच लिहिण्याच्या पद्धती ह्या दोन पद्धती आहेत. त्यामध्येच नंबर 1 ही आहे यादी पद्धत, यादी पद्धत, आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजेच गुणधर्म पद्धत, गुणधर्म पद्धत. तर यादी पद्धत व गुणधर्म पद्धत या आहेत आपल्या संच लिहिण्याच्या पद्धती. तर ह्या कशा लिहायच्या पहा. तर यादी पद्धत म्हणजेच काय आहे की जे काही आपले घटक आहेत त्या घटकामध्ये, प्रत्येक घटकामध्ये एक कॉमा असला पाहिजे. तर गुणधर्म पद्धत म्हणजेच काय आहे की जे काही घटक आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने मांडता आले पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो, गुणधर्म पद्धत. तर पहा, आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल पहा, ते एक्झाम्पल यादी व गुणधर्म या दोन्ही पद्धतीमध्ये मांडता येईल असं एक्झाम्पल पाहूया. तर पहा या ठिकाणी एक्झाम्पल की नैसर्गिक संख्याचा संच, नैसर्गिक संख्यांचा संच, त्यातील संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्यांमधील संख्या या कुठून कुठपर्यंत असल्या पाहिजे, ह्या फ्रॉम 1 to 20. पण 1 to 20 पर्यंत असलेल्या नैसर्गिक संख्यांचा संच या आपल्याला यादी पद्धतीत व गुणधर्म पद्धतीत कशा लिहायच्या हे आपण पाहूया. तर पहा, आता सुरुवातीला आपण घेऊ पहिली पद्धत म्हणजेच यादी पद्धत. तर पहा मुलांना, यादी पद्धत हे जे काही एक्झाम्पल आहे त्याला आपल्याला यादी पद्धतीमध्ये लिहायचे. आता नैसर्गिक संख्यांचा संच, आता संच लिहित असताना आपण ते संच हा कधीही महिरपी कंसामध्ये लिहित असतो आणि संच हे आपल्याला एखाद्या अक्षराने दाखवावे लागतं. म्हणजेच कुठलाही कॅपिटल लेटर घ्या, त्या लेटरने आपण संच दाखवू शकतो. आता कुठलाही या A to Z पैकी कुठलाही लेटर आपण संच दाखवण्यासाठी घेत असतो. त्यातील मी A हे घेतलेलं आहे आणि संच हा महिरपी कंसामध्ये घ्यायचा असतो. तर आता हे घटक कसे आहेत, नैसर्गिक संख्यांमध्ये 1 ते 20 या संख्या आहेत. तर पहा, म्हणजे आता प्रत्येक घटकामध्ये कॉमा असला पाहिजे. 1 च्या नंतर दुसरा घटक 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 4, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर ही आहेत आपली 1 to 20 ही घटक आहेत यादी पद्धतीमध्ये लिहिण्याची. आले लक्षामध्ये? तर ही झाली आपली संच लिहिण्याची यादी पद्धत. आता दुसरी जी पद्धत आहे याच एक्झाम्पलसाठी गुणधर्म पद्धत कशी आहे ती पाहूयात आपण. आता गुणधर्म पद्धत. तर गुणधर्म पद्धत कशी लिहायची पहा मुलांना. याच एक्झाम्पलसाठी A हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे आणि त्यातील संख्या किती आहे, 1 to 20 पर्यंत. म्हणजेच x हा घटक असा आहे की x हा नैसर्गिक संख्यांमधील
आहे. तर x हा घटक असा आहे की x हा नैसर्गिक संख्यांमधील संख्या असून त्या संख्या कशा आहेत 1 to 20 पर्यंतच्या. संख्या किती आहेत 1 to 20 पर्यंतच्या. म्हणजे x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20 असं म्हणू शकतो आपण. नैसर्गिक संख्या कुठून स्टार्ट होतात 1 पासून. मग आपल्याला कुठपर्यंत संख्या आहेत 1 to 20 पर्यंतच्या. म्हणजेच या 20 पर्यंतच्या संख्या आहेत. ओके. या अशा आपण गुणधर्म पद्धतीने दाखवू शकतो. तर या ज्या गुणधर्म पद्धती आहे, यादी पद्धती आणि गुणधर्म पद्धती यांच्या व्याख्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्या तुम्ही परत नोट्स ई नोट्समध्ये पण पाहून घेऊ शकता. तर आता आपण पुढे पाहूया. तर आता आपण सराव संचाकडे वळूया. तर सराव संच 1.1 हा आतापर्यंत शिकलेल्या भागावरच अवलंबून आहे. तर त्यामध्ये पहा की क्वेश्चन 1 काय आहे की पुढील संच यादी पद्धतीने लिहा. तर हा संच काय करायचा आहे आपल्याला, दिलेला एक्झाम्पल हे संचाचा आहे. तर हा संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे. तर पहा एक्झाम्पल आहे आपला समपूर्णांक संख्यांचा संच. आता पूर्णांक संख्या म्हणजे कोणता येणार की 1 2 3 4 ह्या पूर्ण संख्या ह्या पूर्णांक संख्या येणार. म्हणजे ह्या दशांशमध्ये नसल्या पाहिजेत. व त्या अशा पहा पूर्णांक संख्याला आपण समजा आय ने दर्शवत असतो. म्हणून आय इज इक्वल टू मैरिपी कंसामध्ये पूर्णांक संख्या कुठून सुरुवात होतात 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 किंवा यालाच आपण या पद्धतीने पण लिहू शकतो की या ठिकाणी ह्या पूर्णतः ऋण संख्या आहेत. कुठल्या आहेत ऋण. म्हणजेच आपल्याला कोणत्या घ्यायच्या त्यातील सम घ्यायच्या. सम म्हणजेच या ठिकाणी समजा -4 -2 पुन्हा 0 2 4 6 ह्या अशा आपल्याला पूर्णांक संख्यांचा संच तयार होत असतो. या ठिकाणी परत -6 -1 यातील फक्त पूर्णांक संख्यांमधील फक्त आपल्याला समसंख्याच घ्यायच्या आहेत. आता त्याचबरोबर दुसरा एक्झाम्पल पहा 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. 1 ते 50 मध्ये कोणत्या पाहिजे सममूळ संख्या. आता लक्षात घ्या सम आणि ती मूळ असणारी संख्या ती कोणती आहे फक्त 2. फक्त 2 हा नंबरच सम असतो. बाकीच्या कुठल्या येतील. आता मूळ संख्या म्हटलं तर 3 5 7 त्यानंतर 11 13 17 ह्या अशा पूर्णतः मूळ संख्या आहेत. परंतु त्यातील आपल्याला काय पाहिजे फक्त समच पाहिजे. पण सम असलेली कुठली आहे फक्त आणि फक्त 2 ही संख्याच सम आहे. म्हणजे सममूळ संख्या म्हणजे प्राईम म्हणतो आपण त्याला. तर प्राईम ह्या संख्यांचा समस असलेल्या संख्यांचा संच म्हणजे फक्त 2 हा एलिमेंट 2 हा एलिमेंटच येतो. 2 हा घटकच एक असतो. त्यानंतर पाहता सर्व ऋण पूर्णांकाचा संच. आता या ठिकाणी आपण समपूर्णांक पाहिल्या. तर या ठिकाणी सर्व म्हटले ऋण किंवा सम किंवा विषम ह्या न घेता सर्वच घ्यायच्यात. परंतु त्या सर्व ऋण असलेल्याच घ्यायच्यात. तर अशा संख्यांचा संच म्हणजेच आय हा इंटिजर संच आहे. त्यातील एलिमेंट कुठले असतील ऋण म्हटलेलं आहे. म्हणजेच ऋण 3 हे इकडे -∞ पर्यंतच्या ऋण -4 ऋण -5 हे सर्व संख्या येतील. ऋण -3 -2 -1 0 1 2 3 ह्या पूर्णतः आहेत संख्या तुमच्या ऋण. सॉरी एक मिनिट इकडच्या संख्या नाही येणार. सॉरी थोडंसं मिस्टेक झाली. तर याला आपण या पद्धतीने मांडू शकतो. तो म्हणजे 1 -1 -2 -3 -4 -5 म्हणजेच -∞ पर्यंतच्या
नंबर्स. येते लक्षामध्ये. आता या अगोदर येणार 0, याच्या नंतर कुठली येणार 0 येणार. तर 0 हा कधी ऋण नसतो, 0 हा कधीही धन असतो. म्हणून 0 न घेता त्याच्या नंतरची संख्या असलेली -1, -2, -3, -4, -5, -6 अप टू ∞ पर्यंतच्या पूर्ण संख्या म्हणजे सर्व फक्त ऋण संख्या. आलं लक्षामध्ये. त्यानंतर पहा आता की संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. आता संगीतातील 7 मूळ स्वर म्हणजे कोणते असतात की सा, रे, ग, म, प, ध, नी. हे झाले तुमचे 7. तर त्याचीच आपल्याला यादी द्यायची आहे. तर पहा संगीतातील समजा त्याला सेट येस म्हणू आपण. सा, रे, ग, म, प, ध, नी. ही झाली आपली 7 संगीतातील स्वर. तर आलेल्या लक्षामध्ये आपल्या या ठिकाणी समपूर्णांक संख्यांचा संच द्यायचा होता. त्यानंतर 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच, सर्व ऋण पूर्णांकांचा संच आणि संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. तर हे 4ही प्रश्नांची उत्तरे तुमच्या लक्षात आलेली आहेत. आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 2. तर तो काय आहे आता पाहू आपण. तर क्वेश्चन नंबर 2 असा आहे की पुढील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. तर दिलेली जी काही चिन्हे आहेत, आता पहा 4/3 हा परिमेय संख्यातील आहे असं आपण म्हणू शकतो व हेच आपलं विधान आहे. आता पहा या ठिकाणी हे जे चिन्ह आहे हे चिन्ह कशाचं असतं, परिमेय संख्येचं चिन्ह असतं. जसं की n हे नैसर्गिक संख्याचं असतं, w हे पूर्ण संख्याचं असतं, त्याचप्रमाणे q हे परिमेय संख्याचं चिन्ह असतं. तर पहा या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की 4/3 ही संख्या परिमेय संख्येतील आहे. परिमेय संख्येतील आहे. आलं लक्षामध्ये. आता त्यानंतर पहा की हे चिन्ह आहे नैसर्गिक संख्येचं आणि ऋण 2 म्हणजे -2 ही नैसर्गिक संख्यामध्ये असते का, नाही. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो. आता हे सिंबल आहे संचामध्ये नाही, दिलेला घटक हा घटक संचामध्ये नाही. जर हे सिंबल असलं असतं तर संचात आहे असं आपण म्हणू शकतो. घटक हा संचात आहे असं म्हणायचं या सिंबलला. आणि त्याच्याच अपोजिटमध्ये हे सिंबल असेल त्याच्यावर लिहिलेले आहे तर याला म्हणायचं घटक हा संचात नाही. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, दिलेला घटक हा संचात नाही. आलं लक्षामध्ये. मग त्याच सारखे या चिन्हाला म्हणता येईल आपल्याला संचात नाही. म्हणून तर -2 हा घटक किंवा ही संख्या आहे त्याला आपण संख्याच म्हणू. हा घटकच आहे पण हा घटक संख्येचा आहे. म्हणून ही संख्या नैसर्गिक संख्येतील नाही. आलं लक्षामध्ये. आता पुढे पहा या ठिकाणी गुणधर्म पद्धतीमध्ये एक संच दिलेला आहे. तो असा की पी ही काय आहे, एक विषम संचाचा संच आहे. विषम संख्यांचा संच पी ने दर्शवला आहे. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, पी हा घटक असा आहे की पी ही विषम संख्या आहे. म्हणून याला आपल्याला म्हणता येईल की पी हा घटक विषम संख्या आहे. म्हणजेच पी ही संख्या पण याला आपण म्हणू शकतो. पी ही संख्या पण याला आपण म्हणता येईल. तर विषम संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. तर क्वेश्चन 2 मध्ये
सब क्वेश्चन्स हे तुम्हाला लक्षात आलेले असतील. आता आपण त्याच्या पुढचा क्वेश्चन नंबर 3 पाहू. आता क्वेश्चन 3 मध्ये काय आहे मुलांनो की कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा असं म्हटलेलं आहे. तर आता कुठलेही दोन एक्झाम्पल घ्यायचे आहेत आपल्याला. त्यातील मी एक घेतलेला आहे. वन म्हणजे ए हा 16च्या सर्व विभाजकांचा संच आहे. आता विभाजक म्हणजेच काय आहे की 16ला भाग जाणाऱ्या संख्या, 16ला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो अशा संख्या म्हणजे विभाजक असतात. तर पहा आता 16ला कशा कशाने भाग जातो. तर हे बरोबर आहे. पहिल्यांदा आपण यादी पद्धतीने लिहून, ही आहे आपली यादी पद्धत, आणि नंतर आपण गुणधर्म पद्धतीने लिहूया. तर ए हा 16च्या सर्व विभाजकांचा संच लिहायचा आपल्याला. तर 1नी प्रत्येक संख्येला भाग जात असतो, त्यानंतर 2नी पण 16ला भाग जातो, 3नी जात नाही, 4नी जातो, 5नी जात नाही, 6नी पण जात नाही, त्यानंतर 8नी जातो, त्यानंतर 8च्या नंतर डायरेक्ट 16 1 16 म्हणजे 16नी भाग जातो. तर 16नी भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 1 2 4 8 आणि 16. त्यानंतर आता आपण ही झाली आपली यादी पद्धत. यानंतर गुणधर्म पद्धत पाहूया. आता ही गुणधर्म पद्धत पाहत असताना पहा, ही आहे पहिली यादी आणि दुसरी गुणधर्म पद्धत. तर गुणधर्म पद्धत पहा आता मुलांनो की ए हा संच आपल्याला असा घ्यायचा आहे की त्यातील घटक x हा असा आहे की x बिलोंग्स टू x हा कसा आहे, नैसर्गिक संख्यांमधील आहे, नॅचरल नंबर्स मधील आहे. मग हा x हा काय आहे की 16च्या विभाजक, 16चे विभाजक. x हा 16चे विभाजक असणारी संख्या, असणारी संख्या, 16चे विभाजक असणारी संख्या म्हणजेच याला आपल्याला गुणधर्म पद्धतीने असे लिहिता येईल. त्याचबरोबर आता सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया की सेकंड एक्झाम्पल काय घेतलं मी की बी हा 50 पेक्षा लहान वर्ग संख्यांचा संच. बी हा 50 पेक्षा लहान असलेला वर्ग संख्यांचा संच. तर पहा आता बी हा काय आहे 50 पेक्षा लहान. तर आपण त्याच्या अगोदर यादी पद्धतीमध्ये मांडणी करूया. तर बी हा संच चे घटक, आता त्यातील वर्ग संख्या घ्यायच्यात आपल्याला, 16 पेक्षा लहान असलेले वर्ग संख्या. तर 1 चा वर्ग 1च असतो, त्यानंतर 4 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा स्क्वेअर म्हणजे 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64. मग 8 चा वर्ग 64, पण हा 64 50 पेक्षाही मोठा आहे म्हणून आपल्याला 64 हा नाही घेता येणार. तर आपल्या यादी पद्धतीमधील संख्यांचा घटक हा आहे 1 4 9 16 25 39 49. हे आपले वर्ग संख्यांचा संच आहे 50 पेक्षा लहान असलेला. आता याच उदाहरणाला आपल्याला गुणधर्म पद्धतीने पहा. गुणधर्म पद्धत. तर आता गुणधर्म पद्धत आपली बी हा संच असा आहे की म्हणजे x हा घटक हा असा आहे की x हे काय आहे, x बिलोंग्स टू नॅचरल नंबर म्हणजे x हे घटक नैसर्गिक संख्यांमधीलच आहे. आणि ते कसे आहे, x ही संख्या पूर्ण कोणती आहे, वर्ग संख्या. x ही संख्या काय आहे, पूर्ण वर्ग संख्या. त्यालाच आपण पूर्ण वर्ग संख्या पण म्हणू शकतो. पूर्ण वर्ग संख्या
नैसर्गिक संख्यातील वर्ग संख्यांचा घटक आहे आणि नैसर्गिक संख्या ह्या 50 पेक्षा लहान व इक्वल टू असल्या पाहिजे. त्याला आपण असे लिहू शकतो. तर आता तुम्हाला क्वेश्चन 3 हा समजलेला असेल. यानंतर आपण पुढचा क्वेश्चन नंबर 4 पाहू. आता पुढचा क्वेश्चन नंबर 4 काय आहे तर खालील संच यादी पद्धतीने लिहा. तर दिलेले संच हे आहे की त्यातील पहिला उदाहरण आहे भारतातील सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. आता भारतातील सौर वर्ष म्हणजे काय आहे तर मराठी महिने. तर मराठी महिने म्हणजेच त्याला आपण कुठलाही एक संचासाठी ए नाव देऊ. कुठलंही एक नाव म्हणजेच त्याला आपण समजा ए नाव देऊ. तर ए हा संच असा आहे की ते काय आहे सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. मग सौर वर्षातील महिने म्हणजे मराठी महिने ते आहेत चैत्र, वैशाख, हे तुम्ही मराठीमध्ये शिकलेलं आहे. वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, त्यानंतर मार्गशीर्ष, पुन्हा मार्गशीर्षच्या नंतर माघ, त्यानंतर फाल्गुन. ही अशी 12 महिने असलेले सौर वर्षातील महिन्यांचा संच आहे. एक राहिले कुठला तरी चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष. मार्गशीर्ष नंतर काय येतो पौष. तर ही झाली आपली 12 महिन्यांचा संच. तर आता त्यानंतर दुसरं एक्झाम्पल पहा. त्याला कुठलंही आपण सी हे सेट नाव देऊ. तर सी हा संच असा आहे की कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. तर कधीही संच लिहित असताना त्या संचातील घटक हे डबल आले पाहिजे नाही. तर त्या संचातील घटक फक्त एक आणि एकच वेळेस आले पाहिजे. तर या कॉम्प्लिमेंटमध्ये जे काही घटक आहेत यामध्ये एम हे आपल्याला या ठिकाणी डबल दिसते. त्याचबरोबर ई सुद्धा डबल दिसते. म्हणून हे एम एकाच वेळेस घ्यायचं, ई सुद्धा एकाच वेळी घ्यायचं. तर कॉम्प्लिमेंटचा संच सी ओ एम पी एल ई त्यानंतर एन आणि टी हा आहे कॉम्प्लिमेंट या अक्षराचा संच. आणि संच या ठिकाणी कॅपिटल लेटर्स दिले. ते घटक हे स्मॉल लेटरनी आपण दर्शवतो म्हणून यामध्ये आपण संचामध्ये स्मॉल लेटरनी लिहायचे. आता त्यानंतर पहा मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. आता ज्ञानेंद्रियांचा संच त्याला कुठलंही नाव द्या. संच डी नाव देऊ. तर ते कुठले आहेत कान, नाक, डोळे, त्वचा. ओके. तर पहा नाक, कान, डोळे, त्वचा. आलं लक्षामध्ये. नाक, कान, डोळे, त्वचा ही काही तुमची आहे सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. त्यानंतर पहा आता 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. 1 ते 20 मधील कोणत्या पाहिजे फक्त मूळ पाहिजे म्हणजे प्राईम संख्या. तर प्राईम नंबर्सचा संच. आता याच्यातील 20 पर्यंतच्या संख्यांचा संच लिहायचा आहे आपल्याला. तर त्यामध्ये 2, 3, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. त्यानंतरचा पुढे म्हणजे 20च्या वरचे नंबर्स नाही घ्यायचे. आता पृथ्वीवरील खंडांचा संच. आता खंड घ्यायचे आपल्याला की हा संच खंडांचा आहे. तर त्यामध्ये कुठले आहेत आशिया, त्याचबरोबर आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. तर ही झाली तुमची नावे म्हणजेच खंडाच्या
लक्षात आलेलंच असणार. आता आपण पुढचा